नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2025 चा सरसकटचा किमान 17,500 रुपयाचा पीक विमा अखेर शेतकऱ्यांना सरकारने मंजूर केलेला आहे। एकूण महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1200 कोटी रुपयाचा पीक विमा आतापर्यंत मंजूर केलेला आहे। तर तो पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार, याचबरोबर कोणत्या तारखेपासून येणार, या संदर्भात आणि कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या पिकासाठी वाटप होणार, या संदर्भात सगळी माहिती गोळा केलेली आहे। आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की येणाऱ्या काही 2 ते 3 दिवसांमध्ये या पीक विम्याचं वाटप होईल, अशी माहिती सध्या दिलेली आहे। एकंदरीत 1219 कोटी रुपयाचं आतापर्यंत पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे। आणि हे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना 8 दिवसात त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दिलेली आहे। यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बाजरी सोयाबीनचा पीक विमा येणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा येणार आहे। याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक विमा येणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीनचा पीक विमा येणार आहे। याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाचा पीक विमा येणार। वाशिम मध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाचा पीक विमा येणार आहे। याचबरोबर अमरावतीमध्ये सुद्धा पीक विमा येणार आहे सोयाबीन या पिकाचा। त्यानंतर नाशिक, जळगाव या जिल्ह्यामध्ये सोयाबीन व इतर पिकाचा पीक विमा येणार। वर्ध्यामध्ये सुद्धा सोयाबीनचा पीक विमा येणार। सांगली आणि नागपूर, चंद्रपूर, पुणे, नंदुरबार एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर हे जिल्हे, याचबरोबर धाराशिव जिल्हा असेल मक्का सोयाबीनचा पीक विमा येणार आहे। हिंगोली जिल्हा मक्का सोयाबीन, परभणी मक्का सोयाबीन, लातूर बाजरी मक्का सोयाबीन या 3 पिकाचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे। या पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात येणार। बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक विमा येणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये बाजरी मक्का सोयाबीन या 3 पिकांचा पीक विमा वाटप होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक विमा येणार आहे। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाचा पीक विमा येणार आहे। याचबरोबर वाशिम, बीड सोडता इतर सर्व जिल्ह्यामध्ये मूग व उडीद या पिकाचा पीक विमा येणार असल्याची माहिती आपल्या सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे। नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा मिळण्याची शक्यता फार कमी आहे, अशी माहिती सध्या आपल्याला मिळत आहे। याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल किंवा पालघर असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये धान या पिकाचा पीक विमा येणार आहे। एकंदरीत खरीप हंगाम 2025 चा पीक विम्यापोटी आपण जर पाहायला गेलं तर सर्वाधिक मदत, सर्वाधिक कॅल्क्युलेशन किंवा सर्वाधिक जास्त निधी हा नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे। तब्बल 800 कोटीपेक्षा जास्त निधी हा मंजूर झालेला आहे। आणि एकूण 1219 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्यापोटी मंजूर झालेला आहे। आणि हा पीक विमा 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्याची माहिती सध्या आपल्याला कळत आहे। आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झालेलं आहे। आणि हा 1219 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे, तर तो 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे। आणि अद्यापही इतर पिकांचा पीक विम्याचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे, ज्याच्यामध्ये कपाशी असेल आणि जी तूर असेल, कपाशी आणि तूर या 2 पिकांचं कॅल्क्युलेशन बाकी आहे। आणि या सुद्धा पिकांचं कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन या सुद्धा पिकाचा पीक विमा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून दिलेली आहे। याबरोबरच आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2025 साठी किमान 17,500 रुपयाचा पीक विमा वाटप होणार असल्याची माहिती सध्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली होती, याच्या अगोदरही देण्यात आलेली होती। पण फक्त 1219 कोटी म्हणल्यानं 17,500 रुपये वाटप होणं राज्यातल्या शेतकऱ्यांना शक्य नाही। एकंदरीत 19,000 कोटी रुपये वाटप लागणार आहेत सरकारला। 19,000 कोटी रुपये लागण्याची शक्यता आहे। हेक्टरी 17,500 रुपये जर द्यायचे म्हणले तर त्यापैकी 1219 कोटींचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे। आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून, दोघांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र हिस्सा म्हणून विमा कंपन्यांना यावर्षी 2 विमा कंपन्या कार्यरत आहेत। आणि या दोन्ही विमा कंपन्यांना 2400 कोटी रुपयाचा राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा अनुदान हा प्राप्त झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जो काही 1219 कोटींचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार असल्याची माहिती सध्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भातलं एक लेटेस्ट असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।